हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पातळ पोहेचा चिवडा. पातळ पोहेचा चिवडा म्हणले ना, बरेचसे जण म्हणतात त्यात तेल जास्त पकडतो. कमीत कमी तेलामध्ये अगदी कुरकुरीत असे चिवडा कसं बनवायचं मी तुम्हाला आज त्याची कृती दाखवणार आहे. तर चला, आधी 1 चमचा तेल टाकून व्यवस्थित असे शेंगदाणे भाजून घ्या. अगदी व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्या. फ्लेम मात्र मीडियम टू हाय पाहिजे, जास्त लोही नाही आणि जास्त हाई नाही. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित असं भाजून घ्या. आता त्याच कढईमध्ये पुन्हा फुटाणे देखील तसंच भाजून घ्या. बरेचसे जण म्हणतात फुटाणे भाजलेले असतात, परत कशाला भाजायचं? नाही, पुन्हा थोडंसं भाजून घेतलं ना तर टेस्टी लागतात. हे बघा, अशा प्रकारे फुटाणे देखील व्यवस्थित असं भाजून घेते. त्यात तेल टाकायचं नाही, कारण त्या कढईला थोडंसं लागलेलं असतं ना. त्याच कढईमध्ये व्यवस्थित असं भाजून घ्या. हे बघा, अशा प्रकारे पातळ पोहे चिवडा बनवणं अगदी सोपं आहे. बरेचसे जण म्हणतात की पातळ पोहे चिवडामध्ये ना जास्त तेल पकडतो, मग आम्हाला जास्त तेल पकडलं की नको असं म्हणतात. पण असं तुम्ही जेवढं कमी तेल वापराल आणि जेवढं खरपूस मीडियम हाय फ्लेमवर भाजून घ्याल तेवढं चांगलं होईल तुमचा चिवडा. तर बघा, मी एवढेशे तेलमध्ये पूर्ण पोहे असे व्यवस्थित भाजून घेते. अजून ह्याहून तुम्हाला कमी तेलामध्ये जर करायचं असेल तर मला सांगा, मी ते देखील तुम्हाला व्हिडिओ शेअर करते. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित असं भाजून घ्या. फ्लेम मात्र मीडियम हाय पाहिजे. अशा प्रकारे बघा, आता आपले पोहे व्यवस्थित असं भाजून झालेले आहेत. बघा, अशा प्रकारे. आता त्याच कढईमध्ये पुन्हा 1-2 पळी असं तेल टाकून त्यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे असे टाकून व्यवस्थित असं पुन्हा त्यालाही असं भाजून घ्या. अशा प्रकारे आता इथे हे देखील असं व्यवस्थित काढून घ्या. आता एवढीशीच तेलमध्ये आपलं पुन्हा पोहे देखील कंप्लीट करून होईल. ह्यामध्ये लाल तिखट न घालता हिरवी मिरची अशी कापून टाकून घ्या. अशा प्रकारे आता त्यानंतर कढीपत्ता देखील मी असं बारीक थोडीशी चिरून घेतलेली आहे, तेही टाकून पुन्हा त्यालाही व्यवस्थित असं फ्राय करून घ्या. हे बघा, अशा प्रकारे जास्त मसाला ॲड करू नका ह्यामध्ये. मी इथे थोडीशी लसूण देखील बारीक वाटून घेतलेली, ते देखील त्यामध्ये ॲड करून व्यवस्थित पुन्हा असे खरपूस असं भाजून घ्या. आता ह्या ठिकाणी थोडंसं फ्लेम हाय करून घ्या. हे बघा, अशा प्रकारे तर त्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी जिरा पावडर आणि हळद हे दोन्ही टाकून पुन्हा एकदा मिश्रणला व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता फ्लेम थोडीशी लो करून घेतलं तरी चालेल, किंवा तुम्हाला हे होत असेल असंही चालेल, काही हरकत नाही आहे. हे बघा, आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते. आता आपण जे भाजून ठेवले होते शेंगदाणे, फुटाणे आणि काजू हे सगळं यामध्ये टाकून पुन्हा व्यवस्थित त्याला एकजीव करून घ्या. अशा प्रकारे आणि हो, माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे चिवडा. तर बघा, आता फ्लेम बंद केला मी. आता तुम्ही डायरेक्ट त्यामध्येही टाकून घेतलं कढईमध्ये तरीही चालेल, पण माझे पोहे जास्त असल्यामुळं मी मिश्रण असे त्या पोह्याच्या भांड्यामध्ये ओतून घेतलेली आहे. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. तुम्हाला हवं असेल तर चिमूटभर साखर पण टाकू शकता, मी इथं स्किप केलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे मसाला सगळं मिक्स करून घ्या. अशा प्रकारे आता बघा, आपले चिवडा पूर्ण असं परफेक्ट कलर देखील व्यवस्थित आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत असा आपला चिवडा तयार झालेला आहे. खायला फार टेस्टी लागतो आणि टिकतोही.
हे बघा, अशा प्रकारे आपले मस्त चिवडा बनवून तयार झालेले आहे. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील करून घ्या बरं का. थँक्यू.